सद्भाविकांनो, जय गुरु. पंढरीचा देव कौंडल्यपुरी आला, पाऊला पाऊले बुक्का सुगंधी सांडला. अशी पंढरीच्या काळाशार बुक्क्यानं भिजलेली विदर्भाची भूमी म्हणजे पावित्र्याची खाण. विदर्भ हे भारत मातेचं हृदय आहे. विदर्भ भवती सा विदर्भ हा. विद म्हणजे जाणीव, भवती म्हणजे सहज, जिथे सहज ज्ञान प्राप्त होतं असा तो आमचा विदर्भ. म्हणूनच इथल्या अनेक लहान सहान गावात देखील कित्येक साधू पुरुष होऊन गेल्याचे आपणास दिसून येते. याच पावन विदर्भामध्ये प्रभू श्रीरामाची आजी इंदुमती, राजा नलाची पत्नी दमयंती, भगवान श्रीकृष्णाची भार्या माता रुक्मिणी, वेद ऋषिका, लोपामुद्रा, कौंडण्य पत्नी केशिनी या सर्व विदर्भातच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळे इथे भगवान श्रीकृष्ण देखील येऊन गेले. मंडळी, विदर्भाचा इतिहास फार मोठा आहे. माता सीतेचा अंतिम वनवास, राजा भर्तृहरीची भार्या मुक्ताबाईची तपसाधना सुद्धा विदर्भातील सालबर्डी येथेच झाली. कालिदासाचे मेघदूत इथेच उदय पावले. नागार्जुनासारखे श्रेष्ठ शास्त्रज्ञ जिथे जन्माला आले, जिथे कार्य केलं, ते रामटेक सुद्धा आमच्या विदर्भाचंच. अशी विदर्भाची महती. मराठीचा आद्यस्रोत प्रवाहित करणारे मुकुंद स्वामी, महानुभाव पंथाचे आद्यपुरुष श्री गोविंद प्रभू, मराठीतील प्रथम कवयित्री महदंबा ही विदर्भातील रिद्धपूरचीच. कापसाचा शोध लावून उघड्या जगाला वस्त्र प्रदान करणारे व ऋग्वेदाचं द्वितीय मंडल लिहिणारे ऋषी गृत्समद हे देखील विदर्भाचेच. जन्मतः बालांध असून वेद ज्यांच्या मुखी सहज संचारला असे शेकडो ग्रंथांचे निर्माण करते प्रज्ञचक्षू गुलाबराव महाराज हे देखील विदर्भातील माधान या गावीचे. भगवान भोलेनाथासारखं धगधगत वैराग्य अंगी बांधून हाती कराटा घेऊन गावं झाडावी आणि रात्रीला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, जातीपातीचा कचरा साफ करणारे संत गाडगे बाबा विदर्भातील शेणगावचे. आणि अशा या पावन भूमीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सारखे माणिक भारत मातेच्या मुकुटी कोंदणात बसवले आणि आपली युगानुयुगाची परंपरा कायम ठेवली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्णाच्या वचनाची पुनरावृत्ती 5000 वर्षानंतर पुन्हा झाली, ती या विदर्भात. आणि या दिव्य पुरुषाच्या रूपाने म्हणजे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ते आपला परिचय देताना सांगतात. अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप भाई बहनों, मेरा नाम है टुकड़िया दास. हमेशा छोटे बड़े टुकड़ों को जोड़ जोड़ कर पूरा बनाने की कोशिश में मैं रहता हूं और हर चीज से अच्छा निकालने की कोशिश करता हूं, उत्साहपूर्वक प्रयत्न करता हूं. मैं सबका हूं, सबके लिए हूं. किसी को मिलता हूं भोले भाले भक्तों के प्रेम श्रद्धा से पागल बनते हुए, तो किसी को मिलता हूं राष्ट्रपति भवन पर भारत के भाग्य विधान की चर्चा करते हुए. कोई मुझे पाते हैं साधु महामंडलेश्वर और शंकराचार्य के साथ धर्म विकास के लिए विश्व हिंदू परिषद के अध्यक्ष कर अधिवेशन में बैठे हुए. तो किसी ने मुझे देखा है भजन की धुन में नंगड़ंग अवस्था में घूमते हुए. मैं कुछ नहीं कह सकता कितने धर्म पंथ के लोगों के कार्यक्रमों में मैं डोला हूं, कितने लोगों से मिला हूं, बोला हूं या खेला हूं. मित्रों, मेरा परिचय बस यही है. बहती हुई हवा का परिचय आखिर क्या हो सकता है. सद्भाविकांनो, वसुधैव कुटुंबकम या उदात्त भावनेने जगातील सर्व संत महापुरुषांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता जी याचना केली, त्याच विचाराचा वसा पुढे नेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गीतेमध्ये म्हणाल्याप्रमाणे माझाची नव्हे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्याची तळमळ अपार, त्याची वर्म कथितो मी. असं मोठ्या मनाने म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांनी या विश्वात्मक देवाला जे पसायदान भजनातून मागितले आहे ते म्हणजे
सबका भला हो जग में यही कामना हमारी, सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी।